शेतकऱ्यांच्या सक्तीची कर्जवसुली सुरू केंद्र सरकारने 2008 या वर्षी केंद्र सरकारने 71 ते 72 हजार कोटी रुपयाची अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा त्या दिवशी निर्णय घेतला आणि 363 कोटी रुपये थकला असल्या कारणाने त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल या उद्देशाने 2008-9 पासून आजपर्यंत तो लढा सुरूच आहे. त्या 4 आणि 24 आमदार खासदारांचे उंबरठे चिचून आम्ही थकलो. तर विजयकुमार गावितांनी आम्हाला कर्जमाफीची त्यावेळेस तुम्हाला कर्जमाफ करतो असं म्हणून सांगितलं. त्याचे पत्रव्यवहार पण माझ्याकडे आहे. माझ्याकडे कर्जमाफीचा पत्रव्यवहार करत असताना 8 ते 9 पोते जे साखरेचे पोते आहेत 1 क्विंटलचे ते पोते भरून कागद माझ्याकडे संपूर्ण कर्ज 363 कोटी रुपये माफ झालं. तुम्ही घरी जाऊन पुरणपोळी खा आणि विलासराव देशमुख त्यावेळेस आणि त्या कॅबिनेटवर ते जाणार होते आणि 4 वाजेला कॅबिनेट आणि आमचं दुर्दैव असं की 12 वाजेला आचारसंहिता त्यांनी मार्शल बोलवले, पोलीस बोलवले, आम्हाला अटक करण्याची धमकी दिली. 363 कोटी रुपयाचं कर्ज आता झालंय 1400 कोटी. दादाजी भुसे यांच्या घरावर घेराव आंदोलन आहे. दादा भुसे, राजू शेट्टी साहेब यांची काहीतरी कुठेतरी एका विश्रामगृहावर बैठक झाली. 1 महिन्यामध्ये दादा भुसेंनी आपलं कर्ज माफ नाही केलं तर आपण एकनाथराव शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री ठाण्याच्या त्यांच्या घरावर आपण त्यांना घेराव करू आणि घेराव आंदोलन करू अशा पद्धतीने आम्हाला ती याची गोळी म्हणा, आमिषाची गोळी म्हणा काय म्हणा ती दिली. आणि त्या सोसायटीच्या 800 शेतकऱ्यांचे नावं त्यांनी शपथपत्राशी करून ते नाव कट केली. त्या अद्यापपर्यंत कटच आहेत आणि ते त्या सोसायटीचं नाव आहे. आपण शेतकरी चळवळीबद्दल माहिती खिमराज गौर सरांकडनं आणि बरोडे साहेबांकडनं घेतली. आता शेतकरी चळवळीमधून 1000 दिवसाचं आंदोलन नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर 1000 दिवसापासून तिथं शेतकरी बसलेले आहेत आणि त्यांचं ते आंदोलन सुरू आहे. त्याबद्दल आपण आता या पुढील भागामध्ये माहिती घेणार आहोत. तर आपल्याबरोबर आता आहेत श्री कैलास बोरसे सर आणि दिलीप पाटील सर. तर इथून पुढे आपण त्या आंदोलनाबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्या दोघांकडनं घेणार आहोत. सर नमस्कार, तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, हे आंदोलन सुरू झालं आणि त्याचा पूर्ण 1000 दिवसाचा टप्पा पण या आंदोलनाने पूर्ण केला. सुरुवात कशी झाली सर या आंदोलनाची? प्रथम तुम्ही आम्हाला तुमच्या या चॅनलवर बोलवल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतात म्हणून तुमच्या चॅनलचं, सगळ्या तरुण मित्रमंडळाचं, आमच्या आंदोलकांच्या वतीने, पीडित शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार आम्ही मानतो. सर, या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आणि नाशिक जिल्ह्यात विशेषतः नाशिक जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या सक्तीची कर्जवसुली सुरू केली. सक्तीची कर्जवसुली अशी की नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत जे कर्ज वाटप केलेलं आहे ते कर्ज वाटप करत असताना शेतकऱ्यांनी ते कर्ज घेतलं, अल्पशा व्याजदराने ते कर्ज होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारने 2008 या वर्षी केंद्र सरकारने 71 ते 72 हजार कोटी रुपयाची अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा त्या दिवशी निर्णय घेतला आणि ती जवळजवळ 71 ते 72 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी होती. आणि 2008 मध्ये जी कर्जमाफी झाली ती 5 एकरच्या वरती एखाद्याची 1 गुंठा जरी जमीन असेल त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही. आणि मी आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्या कारणाने महाराष्ट्र राज्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये 938 आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत आणि या 938 आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा मी त्यावेळेस संचालक आणि सभापती असल्या कारणाने मी त्या संस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा होत्या त्या प्रथम मी समजून घेतल्या की नेमकं काय.
आणि समजून घेत असताना या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं या हेतूने 2008 ते 9 या वर्षापासून या आंदोलनामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये या 938 आदिवासी सहकारी संस्थेच्या 1,53,000 शेतकऱ्यांचं त्यावेळी 363 कोटी रुपये कर्ज थकलेलं होतं. आणि 363 कोटी रुपये थकला असल्या कारणाने त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल या उद्देशाने 2008-9 पासून तर आजपर्यंत तो लढा सुरूच आहे. शासनाने कुठेही त्यात मदत केलेली नाही. आणि नाशिकला आदिवासी विकास विभागाचं आयुक्तालय असल्या कारणाने आणि महाराष्ट्रामध्ये 24 आमदार विधानसभा सदस्य आदिवासी आहेत आणि 4 खासदार हे आदिवासी आहेत. बरोबर. या 4 आणि 24 आमदार खासदारांचे उंबरठे झिजून आम्ही थकलो. नाशिकमध्ये त्यावेळी तत्कालीन आमदार A.T. पवार म्हणून होते, कळवण विधानसभेचे, आणि त्यांना याविषयी अत्यंत आपुलकी होती. त्यांच्या नेतृत्वाने नाशिक जिल्हा अधिकार्यालय भालेकर ग्राउंड पासून तर आदिवासी आयुक्तालयापर्यंत सगळ्यात मोठा मोर्चा काढला आणि नाशिक आयुक्तालयासमोर 15 दिवस आम्ही उपोषण त्यावेळेस केलेलं होतं. आणि अनेक वेळा राज्य शासनाने आम्हाला चर्चेसाठी मुंबईला बोलवलं. आदिवासी विकास मंत्री त्यावेळेस विजयकुमार गावित होते. त्या विजयकुमार गावितांनी आम्हाला कर्जमाफीची त्यावेळेस तुम्हाला कर्जमाफ करतो असं म्हणून सांगितलं. त्याचे पत्रव्यवहार पण माझ्याकडे आहे. माझ्याकडे कर्जमाफीचा पत्रव्यवहार करत असताना 8 ते 9 पोते, जे साखरेचे पोते आहेत 1 क्विंटलचे, ते पोते भरून कागद माझ्याकडे पडलेले आहेत. शासनाला पत्रव्यवहार केल्याचे. आणि मग भालेकर ग्राउंडला विजयकुमार गावित विधानसभेची निवडणूक सुरू होण्याच्या आधी त्यांनी एक मोठा राज्यव्यापी मेळावा घेतला आणि मेळावा घेतल्यानंतर भालेकर ग्राउंडवर त्यांनी घोषणा केली की संपूर्ण आदिवासी क्षेत्रातील 938 शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज 363 कोटी रुपये माफ झालं. तुम्ही घरी जाऊन पुरणपोळी खा आणि आनंदात झोपा असं त्यांनी घोषणा केली. आम्ही सर्वजण त्यावेळेस निश्चिंत होतो आणि निश्चिंत झाल्यानंतर आमचं कर्ज माफ झालं. 2008 ते 9 पासून ते कर्ज असून आमचं तसंच थकलेलं आहे. सांगितल्यानंतर दिलं नाही. मग त्यांनी सांगितलं होतं की ती तारीख आहे, त्या तारखेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईत या. आणि त्या दिवशी कॅबिनेट होती. बरोबर. कॅबिनेट होती तर त्यांनी सांगितलं ही कॅबिनेटची नोट कैलास तुमची, आणि विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री, आणि त्या कॅबिनेटवर ते जाणार होते आणि 4 वाजेला कॅबिनेट होती. आणि आमचं दुर्दैव असं की 12 वाजेला आचारसंहिता लागली आणि त्यावेळी कर्जमाफ काही आमचं झालं नाही. मग आम्ही बराच आकांडतांडव केला आणि विजयकुमार गावित सुरुचीला त्यांच्या बंगल्यावर राहत होते. त्या ठिकाणी जाऊन आम्ही रोष पत्करला. खूप त्यांनी मार्शल बोलवले, पोलीस बोलवले, आम्हाला अटक करण्याची धमकी दिली. तो प्रकार संपल्यानंतर आम्ही घरी निघून आलो. आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही कर्ज न माफ केलं तुमच्यावर रोष पत्करतो असं त्यांनी सांगितलं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो. तेव्हापासून तर आजपर्यंत आमचा लढा हा सुरूच आहे. हा झाला आदिवासी क्षेत्रापुरता. आता ते कर्ज आहे 1400 कोटी रुपये. 363 कोटी रुपयाचं कर्ज आता झालंय 1400 कोटी रुपये. मग आता हा आदिवासी क्षेत्रापुरता तो लढा सुरू होता. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे विविध कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही जात राहतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कांदा असो कुठलाही विषय असो आम्ही त्या ठिकाणी जातो. आणि असाच एक मेळावा आणि असाच एक शेतकऱ्यांनी आत्ताचे जे शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे साहेब यांच्या घरावर घेराव आंदोलन आम्ही त्या ठिकाणी घेतलेला होता. त्यावेळी 3 वर्षापूर्वी त्यावेळी घेतल्यानंतर आम्ही मालेगावला सगळे शेतकरी पोहोचलो. त्यावेळेस ते शेतकरी शेट्टे साहेब, राजू शेट्टी साहेब, नंतर इतर संघटनेचे पण सगळे लोक होते. म्हणजे ज्या मोठ्या संघटना शेतकरी संघटना आहेत देशामध्ये काम करतात, राज्यामध्ये काम करतात, या सगळ्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते. आम्हाला त्यांनी दादा भुसेचं घर हे सटाणा नाक्याकडे सोयगावकडे आहे आणि आम्हाला महात्मा फुले पुतळ्याजवळ पोलिसांनी अडवलं आणि तिथे महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी हारबीर घातला आणि आम्हाला सरळ त्यांनी MEG कॉलेजच्या ग्राउंडवर नेलं पोलिसांनी.
त्या ठिकाणी मंडप बिंडपची सगळी व्यवस्था त्यांनी आधीच करून ठेवली होती. त्या ठिकाणी आम्हाला बसवलं आणि आमचा आग्रह होता की दादा भुसेच्या घराला घेराव घालायचा आहे. पण त्याच्या आदल्या दिवशी नाशिक येथे दादा भुसे, राजू शेट्टी साहेब यांची काहीतरी कुठेतरी एका विश्रामगृहावर बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब तुमचे प्रश्न आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये 1 महिन्यामध्ये मार्गी लावतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करतो. अशा पद्धतीने त्यांना आश्वासित केल्यामुळे त्यांनी ते घेराव आंदोलन मागे घेऊन आणि त्या ठिकाणी ते आंदोलन मालेगावला संपवलं. आणि त्यांनी असं सांगितलं होतं जर समजा यदा कदाचित 1 महिन्यामध्ये दादा भुसेंनी आपलं कर्ज माफ नाही केलं तर आपण एकनाथराव शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. ठाण्याच्या त्यांच्या घरावर आपण त्यांना घेराव घालू आणि घेराव आंदोलन करू. अशा पद्धतीने आम्हाला ती याची गोळी म्हणा, आमिषाची गोळी म्हणा काय म्हणा, ती दिली आणि दादा भुसे त्यावेळेस रत्नागिरी कोकणामध्ये त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये निघून गेले, आम्हाला भेटले नाहीत. पण हे सगळं जे सांगितलं ते राजू शेट्टीने आम्हाला सांगितलेलं होतं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. आम्ही सतत राजू शेट्टींशी संपर्कात होतो. मग शेट्टी साहेब सांगायचे होईल ना, हे होईल ते होईल. मग आम्ही असं केलं 1 जून 2023 रोजी नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये आम्हाला ज्या जिल्हा बँकेने नोटिसा दिलेल्या होत्या त्या नोटिसा 1 जून रोजी आम्ही त्या गोदावरी नदीमध्ये आमचं कर्ज माफ झालं बुडवल्या आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर म्हणजे आता जिथे सिव्हिल हॉस्पिटल आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जागा नेमून दिली होती आणि त्या ठिकाणी आमचं आंदोलन आम्ही सुरू केलं. त्या दिवसापासून तिथलं आंदोलन आजपर्यंत चालूच आहे. 1 जून पासून तर आजपर्यंत ते आंदोलन चालूच आहे. 3 वर्ष. मी पाटील साहेबांना पुढचा प्रश्न विचारतो. पहिला दिवस आंदोलनाचा त्याबद्दल आम्हाला थोडंसं. हा जो पहिला दिवस होता त्याच्या आधी महिन्यापूर्वी म्हणजे त्याच्या आधी महिन्यापूर्वी आम्ही निफाडला हे आंदोलन केलं होतं. कारण निफाडची बरीचशी मंडळी होती आणि मग आम्ही निफाडला केलं होतं. निफाडला त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण हे करूया म्हणजे काय की 100 नोटिसेस दिल्या होत्या शेतकऱ्यांना. मला वाटतं काहीतरी 15 दिवसाचं होतं तिथलं. 20 दिवसाचं 20-21 दिवसाचा महिना लागला तिथे आम्हाला. मग तिथे काय झालं की AR वगैरेंना त्यांनी 185 केल्या होत्या, काहींवर 101 केल्या होत्या आणि त्या जमिनी जप्त करून घेतल्या त्यांनी. आणि त्या जमिनी नुसत्या जप्तच नाही केल्या तर 185 करून म्हणजे 101 ने जप्ती घेतली बरोबर आणि 185 करून त्या जमिनी आमच्या काढून घेतल्या, आमच्या जमिनी आणि त्या सोसायटीच्या नावे वर्ग केल्या. काही कारण नसताना त्यांनी त्या वर्ग केल्या. वास्तविक आधी नाव लावलेलेच होते ना, कारण जेव्हा आपण जमिनीवरती कुठलाही कर्ज घेतो त्यावेळेला त्यांचं नाव इतर हक्कात असतं. त्यांनी इतर हक्कातनं आम्हाला हटवून असे 800 शेतकरी होते बरोबर ना, कैलासराव 800 शेतकऱ्यांचे नाव त्यांनी 185 करून आणि ते नाव कट केले जमिनीवरचे. ते अद्यापपर्यंत कटच आहेत आणि ते त्या सोसायट्यांच्या नावावर आहेत. मग आम्ही त्या जमिनी कसतं कोण आता नाही त्या जमिनी शेतकरीच कसतो, फक्त नाव कमी झाले कमी म्हणजे कौंस पडला त्या नावावर, तिथे कट झाले ते नाव बरोबर. मग आम्ही त्यांना काय सांगितलं सरकारला की तुम्ही असं करू नका, जमिनी तुम्हाला घेता येत नाही कारण त्या उपजीविकेचं साधन आहे. ते तुम्ही हिरावून घेतल्यानंतर आम्ही ते पैसे कसे फेडायचे बरोबर. आणि आम्ही त्यांना जो पहिला मुद्दा मांडला होता की हे जे काही आमच्यावरती कर्ज तुमचे जे व्याज वाढत आहे ते अशाचमुळे वाढत आहे की तुमचे धोरणं जे आहेत की ज्या वेळेला आमच्या मालाला भाव यायला लागतो त्याच वेळेला कांद्याला द्राक्षाला भाव यायला लागतो त्यावेळेला तुम्ही निर्यात बंदी करतात. निर्यात बंदी केल्यामुळे जो भाव जे अतिरिक्त पैसे शेतकऱ्याला मिळणार असतात ते मिळत नाही आणि मग ते आम्हाला कमी भावात विकावं लागतं. आम्ही त्यांना समजून सांगितलं की ही तुमची चुकीची पद्धत आहे. ज्या वेळेला शेतकऱ्याला तुम्ही जे कर्ज दिलेलं आहे ते कर्ज अशाच कारणाकरता दिलेलं आहे की तुम्ही ते तुमच्या पद्धतीने ते फेडलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जर भाव पाडत असाल तर आम्ही कर्ज कसं काय फेडायचं. म्हणजे म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हा नागावला जातोय, हा बळी जातोय. आणि पुन्हा आम्ही त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेला की करोडो रुपयाचे कर्ज तुम्ही जे
मोठे उद्योगपती आहे त्यांचं माफ करतात तुम्ही. आणि आमच्या शेतकऱ्यांचे 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000 रुपये कर्ज आहे. ते तुम्हाला हे करत असताना तुम्ही त्याच्यावरती लक्ष देत नाही आणि म्हणतात उद्या करू, आज करू, नंतर करू. ही जी काही पद्धत आहे तुमची, ही चुकीची आहे. आणि जर असं असेल तर आमचं एक त्यांना सरकारला आम्ही त्याही वेळेला सांगितलं, आजही सांगतोय, की ही जी तुमची सिस्टीम आहे म्हणजे 60% शेतकरी वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आणि तुम्ही त्या 60% लोकांना जर गृहीत म्हणजे तुम्ही काहीच त्यांच्यासाठी जर करत नसाल, तुमच्या चुकीच्या धोरणामध्ये, कोरोनामध्ये अक्षरशः लोकांनी शेती म्हणजे कांद्याला भाव नाही, शेतमालाला कुठल्याच याला भाव नाही, द्राक्षांना भाव नाही. ते आम्ही सगळे लोक दुसऱ्या गावांमध्ये 10 रुपये 2 रुपये किलोने द्राक्ष विकलेली आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सांगितलं की जिल्हा बंदी, दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नाही, तालुका बंदी, तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायचं नाही. आणि मग आम्हाला पैसे कुठून म्हणजे मग आमच्या शेतीमालाला जर भाव नाही तर आम्ही पैसे द्यायचे कुठून? बरोबर. याच्यापूर्वी आम्ही पैसे देतच होतो ना, आम्ही व्याज भरतच होतो, आम्ही कर्ज भरतच होतो. परंतु तरीही त्यांचं लक्ष हे न होता त्यांनी सर्व लोकांवरती 101च्या नोटिसेस पाठवून एनडीसीसी बँकेने 101च्या नोटिसेस पाठवून आणि त्या जमिनी जप्त केल्या. त्याच्यामुळे आम्ही जास्त संतप्त झालो आणि आम्ही इथून पुढे आंदोलनाचा उगम झाला. इथून पुढे मग जास्त आंदोलन आम्ही तीव्र केलं. 3 वेळा आम्ही कलेक्टर साहेबांना नोटिसेस दिल्या. हजारो लोकांचा मोर्चा काढला आम्ही आणि त्यांना अनेक वेळेला आम्ही सांगितलं की शेतकरी हा त्याच्या घामातनं शेती पिकवतो. तुम्ही त्याला मातीच्या बोळक्यात बसवून दिलेलं आहे. त्याला बिचाऱ्याला तुम्ही काहीही देत नाहीत आणि जे काही देतात, जे काही MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस जो आहे, तो मिनिमम सपोर्ट प्राइसने तुम्ही त्याला म्हणतात की मकईची प्राइस 2400 रुपये आहे आणि तुम्ही मात्र मी स्वतः देवळा तालुक्यातला राहणार आहे. माझा स्वतःचा मका 200 क्विंटल पडलेला आहे. माझं 800वं नाव आहे. 800च्या पुढचं आमचे नाव आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त 200 लोकांचा मकई घेतलेला आहे. 24 आणि बाहेर मार्केटला मका 1600 ते 1700 रुपये चाललेला आहे. म्हणजे ही जी तफावत आहे 1700 ते 2400 हा फरक त्यांनी भावांतर योजनेमधनं भरून दिला पाहिजे. तेही ते काही करत नाही. स्वतः सरकार म्हणतं की कांद्याला उत्पादक भाव त्याचा 2200 रुपये खर्च आहे. पण आज जर तुम्ही पाहिलं कुठल्याही मार्केटला तर 700-800च्या पुढे भाव जात नाही जातच नाही. मग अशा पद्धतीने जर शेतमालाची जर हेळसांड होत असेल तर त्याने पैसे द्यायचे कुठून, त्याने कर्ज फेडायचं कुठून, हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे धोरण आहेत, दिल्लीला खनोरी बॉर्डरवरती 3-3 महिने लोकांनी उपोषण केलं, हरियाणाच्या लोकांनी, पंजाबच्या लोकांनी, त्यांच्यासाठी रस्त्याला खिळे लावून त्यांनी आंदोलन त्यांचं दडपण्याचा प्रयत्न केला. मिनिमम सपोर्ट प्राइसची लीगल गॅरंटी आम्ही मागतोय, ती सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाहीत. म्हणजे कुठल्याच शेतीमालाला तुम्हाला भाव द्यायचा नाहीये. जी MSP मिनिमम सपोर्ट प्राइस जी दिली जाते, ती जी द्यायला पाहिजे, ती पण तुम्ही जर देत नसाल तर आम्ही कर्ज भरायचं कुठून? थोडक्यात शेतकऱ्याला पूर्णपणे संपवायचाच प्लॅन आहे सरकारने करून ठेवला असं म्हणता येईल. आंदोलन सुरू केलं. आंदोलनात तुम्हाला अशा काय अडचणी आल्या? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कलेक्टर साहेबांच्या येथे आंदोलन ज्यावेळेस चालू केलं, त्यांना असं वाटलं होतं की हे आंदोलन 1-2 दिवसात संपून जाईल, 8 दिवसात संपेल. त्यांना वाटलं आणि पोलिसांना पण वाटलं होतं. मुंबई नाका पोलीस स्टेशन, महानगरपालिका या सगळ्यांना वाटलं होतं की हे आंदोलन 8 दिवसात संपेल, 10 दिवसात संपेल, महिन्यात संपेल. आम्ही 1 महिना आंदोलन केलं, दुसऱ्या महिन्यात केलं. मग आम्हाला महानगरपालिकेची एक नोटीस आली की तुम्ही ही जागा खाली करून द्या, महानगर कार्यक्षेत्राची, नाही तर टॅक्स भरा. आणि रात्रीचे त्यांनी काही गुंड पण पाठवून दिलेत आमच्या आंदोलनस्थळी. झालंय असं? हो. मग पोलिसांना फोन केला तर पोलीस समोरच, सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर पोलीस
कारण ते सिव्हिल हॉस्पिटल येतं वाटतं सरकारवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीत. बरोबर आहे. आणि रस्ता ओलांडून तिकडच्या बाजूला जाते ते बॉम्बे नाका पोलीस स्टेशन. मुंबई नाका पोलीस स्टेशनला होतं ते. इथे जर तिकडच्या बाजूला वाद झाले तर ते सरकारवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस तिथेपर्यंत असा साधा फिरून पण वाद नाही, म्हणजे बघायची भूमिका घेतात. येतच नाही. अशी परिस्थिती आहे. एके दिवशी रात्री तर आमच्या बोराडे साहेबांना काही 4-5 गुंड आलेत. हा. ते झोपलेले होते 4-5 लोक तिथे. तर त्यांनी खूप मोठा राडा केला आणि तुम्हाला मारायचंय, ठोकायचंय असं केलं. मग हे एक काठी घेऊन यांना घरी फोन केला. हे एक काठी घेऊन आलेत आणि तिकडनं कोण आहे रे, कोण आहे रे करत करत त्यांनी तिथे राऊंड मारला यांनी पोलीस म्हणून असं म्हणजे त्यांना. आणि मग ते पळाले तिथून. पळाले तिथून. आमचे तिथून मोबाईल चोरी गेलेत, बरं सर. बरेचसे आमचं दप्तर चोरीस गेलं. असा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला. पोलिसांनी मदत केली नाही आम्हाला असा त्यांच्यावर आरोप नाही. मदत केली. मग कलेक्टर साहेब ज्यावेळेस जलाल साहेब होते, चांगलं. चांगले माणूस होते, चांगले हे होते. त्यांनी आम्हाला 3 बैठका केल्यात आमच्या जलाल साहेबांनी. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा इथे एक मोठा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेलेत मुख्यमंत्र्यांबरोबर. त्यांची आमची मीटिंग करून दिली आणि यांना मुंबईला घेऊन या. नंतर एक वेळेस तर असं झालं की कोणती हॉटेल ती, त्या हॉटेलला आम्हाला उचलून नेलं हा. तिथेच ताज रेसिडेन्सी. ताज रेस्टॉरंटला, आणि आम्हाला तिथे बाजूला बसून ठेवलं, आंदोलन चिघळू नये या नात्याने. आणि तिथून ते गेल्यानंतर आम्हाला बाहेर सोडलं. असे अनेक प्रसंग त्यांचे झाले. मग मुंबईला मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही अनेक त्या सगळ्या मंत्र्यांच्या. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो. सरकार दरबारी जे तुमचे संवाद झाले, हो, त्याचा मग अनुभव कसा होता? त्याचा अनुभव असा की आम्हाला सगळ्यात जास्त मदत या आंदोलनामध्ये जे केली असेल तर नरहरी झिरवळ साहेब, ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. हो. आणि ते उपाध्यक्ष असताना त्यांनी सगळ्या मंत्र्यांबरोबर स्वतःचं काम बाजूला ठेवून त्यांच्या सुरुची निवासस्थानी आम्हाला बोलवून त्या ठिकाणी 8-8 दिवस आमची जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची पण. राहण्याची पण. त्या ठिकाणी ते सकाळी आम्हाला घेऊन जायचे विधान भवनात आणि सगळ्या मंत्र्यांकडे फिरवायचे, मुख्यमंत्र्यांकडे फिरवायचे, मिटिंगा करायचे. अजितदादा. त्या ठिकाणी अजितदादाकडे बऱ्याच वेळा घेऊन गेलेत. आणि त्यावेळी सगळ्या मंत्र्यांनी, स्वर्गीय अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री होते, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित होते, आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आहेत. या सगळ्या मंत्र्यांच्या त्यांनी मिटिंग आमच्या घडून आणल्यात. सगळ्यात पॉझिटिव्ह माणूस. आणि दुसरे आमदार इगतपुरीचे आपले खोसकर साहेब, खोसकर साहेब, हिरामण त्यांनी खोसकर. लक्षवेधी उपस्थित केली होती या संदर्भात की शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी. तर लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर बाकीच्या आमदारांनी त्यांना टार्गेट केलं होतं, तुझं काय अडून पडलं बा. बरं. नाशिक जिल्ह्यातल्याच माणिकराव कोकाटेंनी तर काय शेतकऱ्यांच्या बाबतीत मुक्ताफळं उधळली आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जे तुम्हाला उत्तरं मिळाली तिकडून, म्हणजे आधीपासून म्हणतो, आणि ह्या 1000 दिवसात पण तुमच्या ज्या ज्या मिटिंगा झाल्या, ज्याच्या बैठकी झाल्या तुमच्या मुंबईला सरकार दरबारी, तर त्याच्यामधून तुम्हाला कुठे वाटलं की आहे पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह असं आहे की एक नाबार्ड बँकेचे जे अध्यक्ष आहेत विद्याधर अनास्कर साहेब, अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे सरकारमधला. आणि अजितदादांनी त्यांना आदेश दिले होते की यांची एक बैठक बोलवा, आणि ते इथे नाशिकमध्ये आले होते अनास्कर साहेब. त्यांनी आम्ही जे मागणी करत होतो त्या मागण्या सगळ्या समजून घेतल्यात अनास्कर साहेबांनी. आणि तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही मुक्तपणे मांडा. जिल्हा बँकेमध्येच त्यांनी बैठक बोलवली होती. सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. ते म्हणणं त्यांनी शासन दरबारी मांडलं. पण शासनाचे जे आपण मंत्री महोदय म्हणतो, ह्या मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टे संदर्भात, कर्जाच्या संदर्भात कुठल्याही नाशिक जिल्ह्यातल्या आमदारांना म्हणा किंवा खासदारांना म्हणा किंवा मंत्र्यांना म्हणा आस्था नाही. दादा भुसेंनी सुद्धा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आमची बैठक घेतली होती 2 वेळा. त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळे झालेत का, कर्ज माफ होणार आहे का. अजितदादांकडे आम्ही गेलो तर अजितदादा म्हणायचे की आपण बघू. ते किमान काय म्हणायचे, बघू.
पण हे बाकीचे म्हणायचे की यार तुम्ही काय वेडे झाले का? कर्ज कुठे माफ होणार आहे का? आणि का कर्ज माफ करायचं? इथून प्रश्न काही हे होते. आमचा प्रश्न होता, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस का गेली? सगळ्यात महत्त्वाचा भाग तो आहे. तो एक वादाचाच विषय आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने तीच का डबघाईस गेली? 30 शेतकऱ्यांना का कर्ज वाटप करत नाही? तर सगळ्यात मोठा त्यांचा घोटाळा जो आहे नाशिक जिल्हा बँकेचा, की नाबार्ड बँकेमार्फत त्यांना दरवर्षी क्रॉप लोन वाटायला मिळतं. 600-650 कोटी रुपयाचं. ते क्रॉप लोन वाटप असताना त्या तत्कालीन संचालक मंडळ, जे संचालक मंडळ बरखास्त झालं आहे, त्यांनी 650 कोटी रुपयाचं कर्ज वाटलं आणि यांनी पुन्हा या संचालकांनी दुसरी 650 ते 700 कोटी रुपयाची फाईल मूव्ह केली, की आम्हाला पुन्हा शेतकरी कर्ज मागतायत बा, त्यांना पुन्हा कर्ज वाटप करायचं आहे. पुन्हा त्या याच्यामध्ये त्यांनी ही फाईल आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत, तेव्हा पण ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे नेली आणि नेल्यानंतर पुन्हा 650 कोटी रुपये तुम्हाला वाटायला देतो. पण त्यांनी सहकार अधिकाऱ्यांना बोलवलं, की देता येऊ शकतं का? तर सहकार अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी जर यांनी आपल्याला हे करून दिल्या, तर आपण यांना कर्ज देऊ शकतो. पण संचालक मंडळ तिथून आल्या त्यांना त्यांच्या बगलबच्च्यांना कर्ज वाटप करायचं असेल, त्यांनी सगळ्या आपल्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यांनी, म्हणजे जे ठेवीदार होते, त्या ठेवींमधून कर्ज वाटप करून टाकलं. हे वरून फंड न येताच फंड न येता या गरीब दुबळ्या ज्या आपल्या ठेवी आहेत, या ठेवींमधून त्यांनी कर्ज वाटप करून दिलं आणि कर्ज वाटप केल्यामुळे ती रक्कम गेली जवळजवळ 1600 ते 1700 कोटी रुपये. आणि मध्यंतरी नोटबंदी झाली. बरोबर. नोटबंदी झाल्यानंतर 300 ते 350 कोटी रुपये यांनी या संचालकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी असे टाकून दिले आणि असे पैसे काढून घेतले. त्याला कुठेही पुरावा नाही. रिझर्व्ह बँकेने मग शेवटी त्यांना हे केलं कुठेतरी, आणि ते पैसे बदलून दिले नाही 3 ते 4 वर्ष. म्हणजे 350 कोटी रुपये बाहेर गेले ते वेगळे, 350 कोटी रुपये पडून राहिले ते वेगळे. म्हणजे जवळ 700 कोटी रुपयाचा बँकेला पुन्हा तो बुरधण बसला. हे चुकीचं कर्ज वाटप करून ठेवलं आणि पुन्हा त्यांनी 182 कोटी रुपये संचालकांनी विनातार, म्हणजे बिगर शेती कर्ज, हे पुन्हा वाटलं. त्याची खरे म्हणून एक सहकार अधिकारी त्यांनी चौकशी केलेली आहे आणि चौकशीचा अहवाल आहे. 182 कोटी रुपये या संचालकांकडनं रिकव्हरी करावी, वसूल करावी. बँकेमध्ये तो अहवाल पडलेला आहे, त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे. आणि चुकीचं कर्ज वाटप केल्यामुळे, ह्या चुकीच्या सगळ्या बँकेमध्ये घडामोडी गेल्यामुळे आपली बँक डबघाईस केली. हे सगळं का झालं? आपण शेतकरी अडचणीत का झाला, बँक का अडचणीत आली? आशिया खंडातली 1 नंबरची बँक होती असं सगळेजण म्हणायचे. वेळोवेळी ज्यावेळी आम्ही अजितदादांकडे गेलो, ते सगळे संचालकांना दोष द्यायचे. अरे आशिया खंडातली 1 नंबरची बँक तुम्ही बुडून टाकली. आपली जी इमारत बांधली तिकडे आग्रा रोडला नवीन, बरोबर. आता जुन्या इमारतीमध्येच आपलं कामकाज चालू आहे. तेव्हा बांधायची काय गरज होती? बरोबर. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची काय गरज होती? ती पडून आहे. म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट झाली. डेड इन्व्हेस्टमेंट झाली. हा सगळा जो प्रकार आहे आणि त्याच्यामुळे आपली बँक अडचणीत झाली आणि शेतकऱ्यांवर त्यांनी, मग ठेवीदार काय म्हणतायत, की आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. त्यांचा तो हक्क आहे. बरोबर. माझ्याच काकाचे पैसे असतील, चुलत्याचे पैसे असतील, कोणी माझ्या भावाचे पैसे असतील, त्यांना तो पैसा त्यांचा मिळाला पाहिजे. पण संचालकांनी जो चुकीच्या पद्धतीने केला, वाटप केलं, तेवढ्यासाठी मग आम्ही बँकेला वेळोवेळी, आता पण जे बिडवई साहेब आहेत, अतिशय चांगला माणूस आहे. प्रशासक म्हणून जे बँकेवर आहेत, ते अतिशय समजून घेणारा माणूस आहे. मग त्यांनी ती फाईल प्रस्तावित केली. पहिले पण चव्हाण साहेब त्यांनी पण केली. 650 कोटी रुपये राज्य शासनाने आम्हाला द्यावेत, म्हणजे भागभांडवल द्यावं. आता काहीतरी ती फाईल प्रोसेसमध्ये आहे, पैसे मिळणार आहेत. पण सकारात्मक अधिकारी असला त्याचं काय होतं, त्याचं ते उदाहरण आहे. एकंदरीत असं म्हणता येईल की शेतकऱ्याला सगळ्या बाजूनेच काही चित्र घेरलंय. आलेले. पाटील साहेब, हे जे 1000 दिवस झाले, याच्यात तुम्हाला भरपूर, आता भोसे साहेब पण म्हटले की भरपूर अडचणी आल्या. असं कधी वाटलं नाही का की थांबवावं हे सगळं? असा विचार नाही आला का कधी लोकांना? नाही, काय झालं साहेब, थांबवायला आम्हाला प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा रेटा असा आहे की जोपर्यंत आम्ही बसत नव्हतो तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढल्या यांनी. आम्ही जोपर्यंत नव्हतो तिथे, बरोबर. आम्ही ज्या दिवसापासून तिथे बसलो, पहिल्या प्रथम एका शेतकऱ्याची निफाडच्या मोरे, काय नाव त्यांचं, मोरे म्हणून होते, त्यांची जमीन लिलावात काढली. मग तिथे सगळे लोक आम्ही गेलो, सुधाकर मोगल बोराडे असतील, सगळे बोरसे साहेब असतील, आम्ही सगळेजण गेलो आणि त्या लिलाव झालेल्या जमिनीचा
त्यांच्याच चुलत भावाने ती घेतली होती. त्यांनी ते पैसे आम्ही ते मग त्याही वेळेला आम्हाला अजितदादांनी मदत केली. त्यांनी तो लिलाव थांबवला. थांबवला. दुसरा म्हणजे लिलाव होऊन गेला. पण दुसऱ्या दिवशी मुंबईहून आम्ही आलो. मग तो लिलाव त्यांनी सांगितलं, की लिलाव थांबवा. तुम्हाला काय लिलाव करायला सांगितला होता का?" तर लिलाव मग ते पुन्हा पैसे म्हणजे ते लिलावाचे पैसे त्यांनी हे परत केले. केलं परत. म्हणजे ते तो व्यवहार थांबला. असे अनेक लिलाव जे आहेत, ते आम्ही तिथे बसल्यामुळे थांबलेले आहेत. आणि आता ओला दुष्काळ आता पडला, परंतु त्याच्या आधीचे सर्व त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवसापासून आम्ही तिथे बसलेलो आहोत, त्या दिवसापासून आजतागायत कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनीला नोटिसेस काढल्या त्यांनी, पण लिलाव नाही करू शकले ते. आपल्याला असं म्हणता येईल, की आंदोलनाच्या माध्यमातून आपण एक उपलब्धीच आहे आपली हां, ही एक हां, प्रकारे. शेतकऱ्यांना हां, वाचू शकतो. प्रोसेस होणार आहे ती होणारच आहे हो, नोटिसांची. पण हां. म्हणजे हा लिलावचा करून प्रकार ठेवलेलं खूपच आहे. भयानक आहे. त्यांनी लिलाव करून नाही. ठेवलंय. हां, त्यांनी करून ठेवलेल्या सगळ्या प्रोसिजर, पण ते लिलाव लिलाव नाही नाही करू करू शकत. शकत. मला आणखी एक दुसरी उपलब्धी सांगायची आमच्या आंदोलनाची. एनडीसीसी बँक पूर्वी 3 प्रकारचे कर्ज देते ते. एक म्हणजे पीक कर्ज, दुसरं म्हणजे मध्य मुदत कर्ज, तिसरं म्हणजे फार्म हाऊसचं वगैरे असं कर्ज. तर पूर्वी त्यांचे व्याजदर जे होते 3 वर्षापूर्वीचे, तर ते 8%, 10%, 12% आणि मध्य मुदतीचे 15-16% पर्यंत जायचे. तर ज्यावेळेला आम्ही सगळे उपोषणाला बसलो, तर ह्या उपोषणाच्या कालखंडात म्हणजे 2 वर्षापूर्वी वर्षापूर्वीच त्यांनी ते व्याजदर आम्ही त्यांना विनंती केली, की तुम्ही एवढ्या व्याजदराने आम्ही पैसे देऊ शकत नाही शेतकरी. कारण शेतकऱ्यांचे काही म्हणजे त्यांचे काही इतके मोठे व्यवसाय नाही आहेत शेतकरी, की एवढं व्याजदर तुम्हाला देऊ बरोबर. शकेल तो. तर मग त्यांनी ते लक्ष देऊन आणि त्यांनी आता 2 लाखापर्यंतचं ज्याच्यावर कर्ज असेल त्याला 2% 2च्या पुढे 2 लाखाच्या पुढे कर्ज असेल, 4%चं 4 लाखापर्यंतच्या कर्जाला 4% आणि 5 लाखाच्या पुढच्याला 6% व्याजदर ठेवलेले आहेत. म्हणजे जे व्याजदर पण कमी झालेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे ज्या एनडीसीसी बँकेत ज्यांनी कर्ज घेतले होते आणि जे थकीत होते आणि जे मृत झालेले आहेत, बरोबर. कर्ज घेऊन मृत झालेले आहेत, त्यांना मात्र त्यांनी शून्य व्याजदर म्हणजे त्यांना व्याज डिलीट केलेलं आहे. बरोबर. म्हणजे जेवढी मुद्दल आहे, ते तेवढीच हयात भरा असल्यापर्यंत तेवढीच तेवढीच त्यांना भरा असं बरं नाही. आपण जो कार्यक्रम आता 25 तारखेला केला, 1000 दिवस पूर्ण झाल्या. तर शेतकऱ्यांचा सहभाग किती होता? या ठिकाणी असं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 56 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 56,000 शेतकऱ्यांचे जवळजवळ 74,810 खाते आहेत. आणि या कर्जामध्ये जवळजवळ सहकारी बँका 30 आहेत आणि राष्ट्रीयकृत बँका 28 आहेत राज्यामधल्या. त्यात सगळ्यात जास्त जो कर्ज पुरवठा होतो ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या बँक जी आहे ती सहकारी बँक आहे, बरं. DDC बँक आहेत. तर ह्या सगळ्या बँकांकडनं जे कर्ज घेतलं, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एवढं 1000 दिवस कर्ज जे आंदोलन करायचं वेळ अशी आली, की यांनी काय केलं, की यांनी शेतकऱ्यांचे सातबारे ब्रिटिशांनी सुद्धा जप्त केलेले नव्हते. ब्रिटिशांनी सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा कधी जमा केला नव्हता. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा जमा करून त्या ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून बँकेचं नाव लावलं. त्याच्यामुळे आम्ही चिडलो आणि हे आंदोलन सुरू झालं. 1000 दिवस झालेत. पण या ठिकाणी काय झालं माहिती आहे का? शेतकरी संघटनेचे अनेक प्रवाह आहेत आणि ह्या प्रवाहाला ज्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या बैठका झाल्या, त्या आवर्जून मी स्टेजवर जाऊन सांगितलं, "अरे बाबांनो, तुम्ही सगळेजण एकत्र या. एकत्र या. बरोबर. एकत्र येऊन हा लढा आपण तुमची पण जाण्याचा मार्ग एकच आहे. विठ्ठला भेटायचा मार्ग तुमचा सगळ्यांना एकच आहे. कोणी एकच कोणत्या आहे. मार्गाने जातं, कोणी सोलापूरने जाईल, कोणी नाशिकने जाईल. तुमचा सगळ्यांचा मार्ग जर शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे, तर तुम्ही वेगळ्या चुली का मांडता?" असे अनेक वेळा त्यांना सांगितलं. मात्र शेतकरी संघटनेचे सुद्धा भरपूर युगो आहेत. बरोबर. पण आम्हाला त्यांच्या युगोशी आम्हाला येणं नाही. त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठी एकत्र यावं आणि हा लढा 1000 दिवसापर्यंत आम्ही जो चालवला आहे. अनेक शेतकरी संघटनेने या संदर्भात आमचं आंदोलन थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेत. तुम्ही आंदोलन थांबवा. काय लावला आहे तुमचा हा विषय? आम्हाला वरून शासनाचे फोन येतात, हे करतात, ते करतात. ते म्हणतात काय लावलंय? कारण ते मोठ्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बरोबर. आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते शासन फोन करत राहतं आणि ते म्हणतात की ते आमचे कार्यकर्ते नाहीत. ते आमचं ऐकणार नाहीत. आम्ही त्या सगळ्या शेतकरी संघटनेंना
शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना असेल, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी असेल, प्रहार असेल, अनेक असतील. या सगळ्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख जे लोक आहेत, त्यांना आम्ही तुमच्या मार्फत आव्हान करतो, की तुम्ही सगळेजण एकत्र झालात. एक काठी असली तर ती लवकर मुडेल बरोबर. आणि 5 काठ्या जर एकत्र केल्या, मोळी जर बांधली, तर ती कधीच कोणाकडनं मुडणार नाही. एकीचं बळ. एकीचं बळ होईल. म्हणून सगळ्या शेतकरी संघटनेने या ठिकाणी येऊन आणि हा लढा उभा करावा. एवढीच या प्रसंगी सगळ्या शेतकरी संघटनेला मी या ठिकाणी आव्हान करतो. स्टार्टिंगला ज्यावेळेला आमचं हे होतं म्हणजे स्टे द्यायचा होता आम्हाला, की बुवा तुम्ही सक्तीची कर्ज वसूल करू नका. राज ठाकरे साहेब इथं आले होते. त्याही वेळेला मात्र राज ठाकरे साहेबांनी स्वतः सावेंना फोन केला होता ना, सावेंना फोन केला, की काय लावलंय बुवा तुम्ही? शेतकऱ्यांचे कुठे हे करतात का? आणि शेतकऱ्यांना तुम्ही सक्तीची वसुली करू नका याच्यासाठी शिंदे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही त्यांनी स्वतः आम्हाला भेट घालून दिली. आणि राज ठाकरे साहेबांनी इथं आल्यानंतर पण आम्हाला चांगली वागणूक देऊन सरकारला खडसवलं, की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असा. शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही अशा पद्धतीने वसूल करू नका. आय थिंक बाबतीत असे- रिकव्हरीवर पण काहीतरी आता बंधनं घालण्यात आली. रिकव्हरी एजंटचा जो त्रास होता पण शेतकऱ्यांना, नाही, रिकव्हरी नाहीच आहे आता. नाही, आता सध्या बंदच आहे. सध्या बंद आहे. सध्या बंदच केली. सध्या शेती कर्जाची वसुली जी आहे ना, या ओला दुष्काळ जो पडला, ओला दुष्काळ, त्यामुळे बंद आहे ती वसुली. पण वसुली जरी बंद असली, तरी त्यांनी ज्या लोकांना ज्यांनी 10% रक्कम भरून त्या एक रकमी कर्ज फेड योजनेमध्ये सहभाग नोंदवलाय, त्यांना मात्र बँक नोटिसा देते आहे, की तुम्ही तुमचे कर्ज भरून द्या. ओके. आणि राज्य शासनाला आमची एवढी एकच विनंती आहे. आता तुम्ही किती कर्ज माफ करता, काय कर्ज माफ करता? आम्ही परवाच 25 तारखेला फेब्रुवारीला जे आमचं आंदोलन झालं 1000 दिवसाचं गाजर आंदोलन, गजरांना. अनेक निवेदन आम्ही पाठवलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सहकार मंत्री अमितजी शाह, नंतर कृषी मंत्री शिवराजजी चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री राजेश दोघं, शिंदे साहेब. सहकार मंत्री, या सगळ्यांना पाठवलं. गाजर पण पाठवलंय आणि निवेदन पण पाठवलंय. याच्या त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि जे काही ते कर्ज माफ करणार आहात, ते कर्ज त्यांनी माफ केल्यानंतर ते मुद्दलात जमा करावं. सगळ्यात महत्वाचा भाग. बरोबर आहे. आणि जे व्याज आहे, त्या व्याजामधला 50% भाग जो आहे व्याजाचा, तो भाग राज्य शासनाने शोधावा. 50% भाग हा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सोसावा, की ज्या बँकेचं कर्ज असेल त्याने सोसावा. आणि शेतकऱ्यांना जे उर्वरित मुद्दल राहील, त्यांना जर संपूर्ण कर्ज माफ करता येणार नसेल तर बरोबर. आमची तर मागणी आहे, शेतकऱ्यांचा 7/12 खाते उतारा कोरा करावा. कोरा करा. शेतकऱ्यांचं ₹1 सुद्धा कर्ज देऊ नका, कर्ज ठेवू नका. कारण काय, की तुम्हीच विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करू. तुम्हीच सांगितलंय. पण जर तशा पद्धतीने काही अडचणी असतील, तर मुद्दलाचे 10 हप्ते बिनव्याजी ठेवावेत. त्याच्या पुढचं व्याज घेऊन येऊन पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि याच्या पुढचं आंदोलन, आम्ही जे 1000 दिवस झालेत, त्याच्या पुढचं आंदोलन आमचं चालूच राहणार आहे. आंदोलन आम्ही काही थांबवणार नाहीत. जोपर्यंत आमच्या हातात कर्जमाफीचा शेवटचा रुपया पडत नाही, शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यात रुपया जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही काही थांबवणार नाही. म्हणजे 2000व्या दिवसाचा पण गाजर 2000 दिवस आंदोलन आम्हाला हो, बघायला मिळू शकतं. बघायला मिळू शकतं. नाशिक जिल्ह्यातले अधिकारी खूप चांगले आहेत. सहकार खात्याचे अधिकारी चांगले आहेत, पोलीस अधिकारी चांगले आहेत, कलेक्टर साहेब चांगले आहेत. सगळ्यांनी आम्हाला योग्य त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. ते आम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी कोणीही त्रास देत नाही. पण शासनाने मात्र आम्हाला समजून घ्या, शासनाने आमची कर्जमाफी करावी, एवढीच विनंती तुमच्या मार्फत करतो. आणि 2000 दिवस आम्हाला काही पाहू देऊ नये, पुढचा दिवस आम्हाला काही पाहू देऊ नये आणि आमचं कर्ज माफ करावं, हीच विनंती आम्ही पण आहे. तीच अपेक्षा करतो की 2000 दिवस उगला नाही पाहिजे. त्याच्या आधीच ज्या आपल्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य करावे. काही अंशी तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. 100%च पूर्ण करत अशीच आमची मागणी आहे. मग आपण आपल्या मागण्यांवर डटून राहणार, हो. महत्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आलात आणि तुम्ही हा एवढा ज्वलंत विषयावर आमच्याशी जे जे तुम्ही गप्पा केल्या, ज्या तुमचं म्हणणं होतं ते म्हणजे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही पण तुमचे आभार मानतो, की आम्ही ग्रामीण भागात राहणारे कार्यकर्ते आहोत. माझं गाव डांगसोंदाण आहे, यांचं गाव देवळाजवळ माळवाडी आहे. पूर्ण ग्रामीण भागात राहणारे आहोत. हे देवळा तालुक्यात राहतात, मी सटाणा तालुक्यात राहतो. आणि आम्ही ग्रामीण भागात राहून या ठिकाणी येऊन आंदोलन करतोय. रोज आम्हाला 200 किलोमीटर जावं लागतं. बरोबर. रोज सकाळी 7ला बसावं लागतं आणि इथं यावं लागतं. मी 10ला पोहोचतो आणि 4 वाजेला पुन्हा निघावं लागतं, घरी जावं लागतं, रात्री झोपावं लागतं, पुन्हा इकडे यावं लागतं. अशी परिस्थिती आहे.
एक एक तालुका आम्ही वाटून घेतला आहे. एक दिवशी सिन्नर तालुका असेल, दुसरा निफाड असेल, कळवण असेल, बागलाण असेल, इगतपुरी असेल. एका दिवसासाठी एक तालुका या ठिकाणी थांबतो आणि आमचं जे आंदोलन आहे 1000 दिवसाचं ते आता पूर्ण झालं आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.